आजकाल तुम्ही कोणताही फोन घ्या, प्रत्येक फोनवर एकतर आयपी रेटिंग लिहिलेली असते किंवा म्हटलं जातं वॉटर रेजिस्टंट आहे. पण हे दाखवताना किंवा ऍडव्हर्टाइज करताना कंपन्या हा फोन एकतर पाण्यात टाकतात किंवा फोनवर पाणी टाकतात आणि अशा प्रकारे ऍडव्हर्टाइज करतात. पण याच्यामध्ये एक विचित्र गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडून हा फोन पाण्यात पडला किंवा याच्यावर पाणी पडलं तर फोन हा खराब होतो. आणि त्याच्यापेक्षा विचित्र गोष्ट म्हणजे या कोणत्याच फोन कंपन्या आपला फोन जर पाण्यात पडला तर ते वॉरंटीमध्ये कव्हर करत नाही. कारण जेव्हा पण ते या गोष्टी दाखवत असतात किंवा सांगत असतात तेव्हा ते कधीच वॉटरप्रूफ हा शब्द वापरत नाहीत. त्याच्या जागी ते वॉटर रेजिस्टंट दाखवत असतात किंवा आयपी रेटिंग दाखवत असतात. मग वॉटरप्रूफ काय, वॉटर रेजिस्टंट म्हणजे काय, आयपी रेटिंग म्हणजे काय आणि या सगळ्या कंपन्या हे सगळं कसं ऑपरेट करतात, ती सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण नंतर तुम्ही विसरून जा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात आधी जाणून घेऊया की आयपी रेटिंग म्हणजे काय. तर आयपी रेटिंग म्हणजे इनग्रेस प्रोटेक्शन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी बाहेरची धूळ आहे किंवा जे पाणी आहे ते किती सहजपणे आपल्या फोनमध्ये जाणार हे मोजण्यासाठी हे आयपी रेटिंग सिस्टीम वापरलं जातं. आणि आयपी रेटिंग सिस्टीम मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये दोन आकडे असतात. कधी ते IP67 असू शकतं, IP68 असू शकतं. आयपी म्हणजे इनग्रेस प्रोटेक्शन आणि जे पहिला अक्षर आहे 6 याचा अर्थ असतो की हा फोन धुळीपासून किती संरक्षण देऊ शकतो. आणि जे 8 आहे याचा अर्थ आहे की हा फोन पाण्यापासून किती संरक्षण देतो. आणि इथं पण एक महत्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जर तुम्ही दोन वेगवेगळ्या कंपनीचे फोन घेतले, एकावर असेल IP68 आणि दुसऱ्यावर पण जर असेल IP68, तर दोन्ही फोनचे आयपी रेटिंग सारखे असले तरी ते सारखे आहेत का, तर अजिबात नाही. याचं कारण म्हणजे एक कंपनी 1.5 मीटरच्या अंतरावर फोन टेस्ट करू शकते, 1-2 मीटरच्या किंवा काही कंपनी सरफेस लेवलला पण टेस्ट करू शकते. त्यामुळे ते दिसत जरी सारखे असले तरी ते सारखे नसू शकतात. आता जर आपण बघितलं तर IP68 आहे आणि 8 कशासाठी आहे, तर वॉटरसाठी आहे. मग हे बघून आपल्याला असंच वाटू शकतो की हा फोन तर पाण्यापासून सुरक्षित राहू शकतो आणि खूप जास्त प्रमाणात हा पाण्यापासून सुरक्षित राहू शकतो आणि इथंच आपण चुकी करतो. आता इथं तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो आणि प्रश्न महत्वाचा पण आहे की जर कंपन्या 1.5 मीटर 2 मीटर काही असेल जर पाण्यात फोन ठेवून जर ते टेस्ट करत असतील तर ते वॉटरप्रूफ का म्हणत नाहीत, वॉटर रेजिस्टंट का म्हणतात. तर याचं कारण आहे की जर त्यांनी वॉटरप्रूफ लिहिलं तर वॉटरप्रूफचा अर्थ काय की पाण्यात ठेवला किंवा पाण्यात गेला तरी काहीच होणार नाही. पण जर आपण नवीन फोन घेतला तर त्याचं जे पॅक असतं, जे रबर असतं किंवा बाजूचा जे ग्लू असतो तो एकदम फिट्ट असतो आणि काळानुसार या गोष्टी ज्या असतात ना ते लूज होत असतात किंवा त्याच्यामध्ये गॅप पडत असतात. आणि त्यासोबतच बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्याकडून फोन पडला जातो किंवा काहीतरी धडक लागली जाते तेव्हा आपल्या फोनला क्रॅक पडतात. कधी कधी आपण रिपेअर करत असतो फोन किंवा आपल्या फोनमध्ये जरी फोन पडला तरी थोडासा हल्ला जातो, त्यामुळे तिथं गॅप पडला जातो. आता ते आपल्याला दिसणार तर नाहीये, बारीक बारीक गॅप असतात किंवा थोडीशी लूज सांद पडली जाते, ते आपल्याला दिसणार तर नाहीये आणि तिथून आतमध्ये पाणीही जाऊ शकतं. आणि जेव्हा ते टेस्ट करत असतात तेव्हा एकदम ब्रँड न्यू फोन असतो, त्यामुळे त्याला काही होत नाही. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे की जेव्हा या कंपन्या त्या आयपी रेटिंगच्या जे टेस्ट करत असतात ना, त्या टेस्ट ह्या फ्रेश वॉटर मध्ये करत असतात आणि समुद्राचं जे खारट पाणी असतं ते वेगळं असतं. आणि जे स्विमिंग पूलचं जर तुम्ही पाणी बघितलं तर त्याच्यामध्ये क्लोरीन असतं. आणि या बाकी जे समुद्राचं पाणी आहे किंवा जे स्विमिंग पूलचं पाणी आहे याचा फोनवर वेगळा परिणाम होऊ शकतो. आणि त्यामुळे जरी फोनवर टेक्निकली IP68 रेटिंग जरी दिलेलं असलं तरी फोन हे आधीसारखा राहिलेला नसतो आणि त्याला हे प्रोटेक्शन पण नाही भेटू शकत. आता येऊयात सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे की फोन कंपन्या वॉटर डॅमेज वॉरंटी का देत नाही. आणि याचं उत्तर खूप सोपं आहे. कारण जेव्हा आपला फोन पाण्यात पडतो आणि जर आपण कुठल्या सर्व्हिस सेंटर वगैरेवर गेलो तर तिथं त्यांना कसं कळणार की आपला फोन कोणत्या कंडिशन मध्ये पाण्यात पडला आहे, ते पाणी कसलं होतं, ते सॉल्टी वॉटर होतं, स्विमिंग पूलचं होतं, फ्रेश वॉटर होतं. आणि ते टेस्ट पण फ्रेश वॉटर मध्येच करतात, बाकीच्या वॉटर मध्ये करत नाही. मग हे त्यांना कसं कळणार आपला फोन हा डॅमेज होता का किंवा त्याचं सील हे लूज होतं का, हे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करणं खूप कठीण असतं. त्यामुळेच प्रत्येक कंपनी हे वॉटर प्रूफ हा शब्द कधीच वापरत नाही, तर वॉटर रेजिस्टंट हा शब्द वापरत असतात. आता या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की वॉटर रेजिस्टंट किंवा आयपी रेटिंगचा काहीच उपयोग नाहीये, तर असं अजिबात नाहीये. कारण या आयपी रेटिंगचा पण खूप युजफुल आहे फीचर.
काच तुम्हाला सांगतो, कारण आयपी रेटिंग जेवढं जास्त असेल तेवढं चांगलं आहे. कारण हे एक तर टेस्ट केले, जरी फ्रेश वॉटर मध्ये त्यांनी केलं असेल आणि त्यांनी वॉटर प्रूफची गॅरंटी देत नसेल तर त्यांनी टेस्ट केलेलं आहे. मग आपण पण कधी स्वतःहून पाण्यात थोडीच फोन टाकणार आहे किंवा फोनवर पाणी थोडीच टाकणार आहे. पण कधी चुकून पावसाचं पाणी पडलं किंवा फोनवर पाण्याचे शिंतोडे पडले तर ते टेस्ट केलेलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला एक प्रोटेक्शन, थोडेफार सुरक्षाच भेटणार आहे. त्यामुळे जेव्हा पण आपण फोन घ्यायचा तेव्हा हे आयपी रेटिंग बघूनच फोन घ्या. पण आयपी रेटिंग म्हणजे वॉटर प्रूफ नाही तर वॉटर रेजिस्टंट आहे, या पण गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा की या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित होत्या का नाही, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि येत राहतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं की आपल्या व्हिडिओला एकतर लाईक करायचं आहे, कमेंट करून सांगायचं की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, जेणेकरून मला अजून प्रोत्साहन भेटेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण जेव्हा पण मी असे युजफुल व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर जावा आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.